चला प्रयोग करूया। या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे मेणबत्ती, काळेपेटी, पुठ्ठा, काच, पाण्याने भरलेला काचेचा ग्लास। आपण प्रथमतः या ठिकाणी मेणबत्ती पेटवून घेऊया। आपण मेणबत्ती पेटवलेली आहे। या मेणबत्तीची ज्योत पुठ्ठ्यातून आपल्याला दिसते का ते आपण पाहणार आहोत। पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसते का? पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही। पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसते का? पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही। मुलांनी पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत पाहिली असता मुलांना ती दिसलेली नाही। चला आपण आता काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते का ते पाहणार आहोत। काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते का? काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते। काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते का? काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते। पहा मुलांनी काचेतून मेणबत्तीची ज्योत पाहिलेली आहे आणि काचेतून त्यांना मेणबत्तीची ज्योत दिसलेली आहे। याचा अर्थ असा की काच पारदर्शक आहे। या अगोदर मुलांनी पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत पाहिली, परंतु मुलांना पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसलेली नाही, म्हणजेच पुठ्ठा अपारदर्शक आहे। ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात आणि ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्या पदार्थाला अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात। चला आता आपण या ठिकाणी काचेच्या ग्लास मधून मेणबत्तीची ज्योत दिसते का ते पाहणार आहोत। चला आपण या ठिकाणी मेणबत्ती पेटवलेली आहे आणि आता काचेच्या ग्लास मधून मेणबत्तीची ज्योत दिसते का ते आपण पाहणार आहोत। काचेच्या ग्लास मधून मेणबत्तीची ज्योत दिसते का? काचेच्या ग्लास मधून मेणबत्तीची ज्योत दिसते। काचेच्या ग्लास मधून मेणबत्तीची ज्योत दिसते का? काचेच्या ग्लास मधून मेणबत्तीची ज्योत दिसते। पहा मुलांनी पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लास मधून मेणबत्तीची ज्योत पाहिलेली आहे आणि त्यांना मेणबत्तीची ज्योत दिसलेली आहे। यावरून असे उलगडते की पाणी पारदर्शक आहे। या प्रयोगातून आपण पारदर्शक पदार्थ आणि अपारदर्शक पदार्थांची माहिती पाहिली।